राऊत सर, अजित पवारांनी खळबळ माजवलेली आहे. ते म्हणतात माझ्याकडे भाजपच्या सरकार काळातील 100 कोटींच्या भ्रष्टाचाराची पुरंदर सिंचन प्रकल्पातील फाईल आहे. तोंड उघडलं तर हाहाकार होईल. सगळ्यात आधी आज मकर संक्रांत आहे. अजित पवारांच्या तोंडाची तिळगुळ पडो आणि संक्रांतीनिमित्त सर्व माझ्या पत्रकार बंधूंना शुभेच्छा. सर्व वृत्तवाहिन्या ज्या सातत्यानं या निवडणुकीत आधीच्या सर्व निवडणुकीमध्ये झुंज देत आहेत पत्रकार, त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आमचे उमेदवार आहेत, जे विरोधक आहेत, त्यांनाही मी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा देतो. हा अत्यंत एक महाराष्ट्रासह देशभरातला पवित्र सण आहे. राजकीय किरमिसं दूर ठेवली पाहिजेत निवडणुकीनंतर आणि महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी हा तिळगुळ मी त्यांना देतो आहे. प्रचार संपलेला आहे काल, पण निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिलेला आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगुळ दिला. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता. हे नवीनच आहे. प्रचाराची मुदत संपली तरी तुम्ही प्रचार करू शकता आणि तोही कसा, घराघरात जाऊन. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो. ही आतापर्यंतची परंपरा होती. आता आधीचे काय नियम आहेत वगैरे ते आता काढतायत हे लोक, पण अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा अशा प्रकारचं त्यांनी एक काल भूमिका घेतली की प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघर जाऊन प्रचार करू शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशाचं वाटप सुरू आहे. पैशाची पाकिटं साडीतून, वृत्तपत्रातून कार्यकर्ते घरोघर जाऊन पैशाच्या पाकिटांचं वाटप सुरू आहे. त्यांना मुभा मिळावी घरोघर जाऊन पैसे वाटण्याची, म्हणून हा नियम, आधीचा नियम मोडून हा नवीन तिळगुळ निवडणूक आयोगाने दिला का अशी मतदारांच्या मनात शंका आहे. त्याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदललं जात आहे आणि आज दिवसभरामध्ये हे बदलण्याचं नाट्य जास्त प्रमाणात घडू शकेल. कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हे शिंदे गट आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं आहे. हिंदू मुसलमान आणि पैशाचं वाटप याशिवाय ही निवडणुका जिंकू शकत नाही. यांना कोणताही विचार नाही, फक्त पैशाचं वारेमाप वाटप, सत्तेचा वापर, गैरवापर, याशिवाय यांच्याकडे निवडणुका जिंकण्याचं कोणतीही मोठी ताकद दिसत नाही. म्हणून आमचं लक्ष आहे आणि सन्माननीय राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना, सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे, दिसेल तिकडे ठोका, तरच हा महाराष्ट्र मुंबई वाचेल आणि लोकशाही वाचेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी जर अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची जी संस्था आहे ती ठोकणाऱ्यांना आशीर्वाद दे. बोला. अजित पवारांचं देखील भाजप आणि शिवसेनेमध्ये राडा पाहायला मिळाला. एकीकडे तिथे मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन आहे ना, त्यासाठी आजचा दिवस निवडणूक आयोगानं दान दिलेलं आहे सत्ताधाऱ्यांना. पैसे कोणाकडे आहेत? पैसे शिंदे गटाकडे आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आहेत, अजित पवारांकडे आहेत. हा पैसा येतो कुठून हे अजित पवारांनीच काल सांगितलं. कशा फायली शेकडो कोटीच्या बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी आल्या
मग हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. शिंदेच्या बाबतीत आहे, शिंद्यांच्या बाबतीत आहे, त्यांच्या मिंध्यांच्या बाबतीत आहे, अजित पवारांच्या बाबतीत आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे ना. त्याच्यामुळे निवडणूक आयोग किंवा या राज्यातलं अँटी करप्शन ब्युरो हे काय करत आहे? हे काही करणार नाही. जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली? तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका. तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला, रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा. गणेश नाईकांना आमचं आव्हान आहे, कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणताय ना, मग कोणत्या कारणासाठी जाते? एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आणि हरामाचा पैसा वाटतायत असं फडणवीसांच्या सरकारमधले एक मंत्री सांगतात, गणेश नाईकजी. मग तुम्ही उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. माझ्याकडे आहे, हा बघा बघा, मी उघड करीन, तुम्ही माझं उघडं करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही. हे या राजकारणात जे चाललं आहे महाराष्ट्राचं ते चुकीचं आहे. सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक, त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे. मग अजित पवारांचीच चौकशी झाली पाहिजे का? चौकशी तपास यंत्रणा? सगळ्यांच्या चौकशा बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतायत. शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काय बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे. सर, सामनामध्ये तुम्ही सामनामध्ये लेख आलेला आहे की वडापाव जिंदाबाद तोंडात तुम्ही ठेवलेला आहे, रोजगार द्यावा असे तिच्यामध्ये नाही, कसं आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्राचा संघर्ष, मराठी माणसाचा त्याग, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी केलेलं जीवनभराची तपस्या याच्याविषयी फडणवीसांना माहीत असण्याचं कारण नाही. ते शिवाजी पार्कच्या सभेत थट्टा उडवतात वडापावची, की काय दिलं? वडापावच्या गाड्या दिल्या, आम्ही रोजगार देऊ. किती लोकांना रोजगार दिला? तुमचे 5-25 ठेकेदार भाजपचे कौशल्य विकास योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ना. जय शहाला रोजगार नक्की मिळालेला आहे, अनुराग ठाकूरच्या भावाला रोजगार नक्की मिळालेला आहे. पण तुम्ही किती रोजगार दिला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 60 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं, नोकऱ्या मिळत नसतील, आत्ता या क्षणी आपला संघर्ष सुरू आहे, तर वडापावाच्या गाड्या लावा आणि अर्थार्जन करा, रिकामे बसू नका. पुढे हाच वडापावचा उद्योग मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, तर न्यूयॉर्क, जर्मनी, जगभरात गेला वडापाव. माहिती आहे का तुम्हाला? जगभरात वडापाव मिळतो आज. हा मराठी याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून मराठी तरुणांनी केली. आजही अनेक वडापावच्या गाड्यांवर सामान्य मराठी कुटुंब जी वडापावचा उद्योग करतात, 5,000पासून 1 लाखापर्यंत रोजचं उत्पन्न आहे. हे माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांना? हे ठेकेदारी नाही आहे, हे मराठी माणसाच्या कष्टाची कमाई, कष्टाची. मुंबईतल्या उपनगरातल्या 50% जास्त लोकांचं, चांगल्या लोकांचं दुपारचं अन्न हे वडापाव आहे. झुणका भाकर आहे जी शिवसेनेनं सुरू केली. हे देवेंद्रजींना माहीत आहे का? नाही. पण चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे. वडापावचा अपमान करू नका. वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे. ही पोटदुखी आहे का तुमची? तुम्ही काय दिलं सांगा ना. तुम्ही काय दिलं? काहीतरी ती दिल्लीला एक अटल कॅन्टीन सुरू केली, त्याही बंद पडल्या. तुम्ही इडलीची टिंगल कराल का अशी?
मेंदूवड्याची टिंगल कराल अशी, डोसाची टिंगल कराल अशी जाऊन इतर राज्यामध्ये. इडली विकणं हा सुद्धा रोजगार आहे ठिकठिकाणी. इडली विकतात ना पोरं, आपण तुम्ही खाता ना. मग वडापावची टिंगल करता कारण तुमच्या मनामध्ये मराठी माणसाविषयी, मराठी संस्कृतीविषयी द्वेष आहे आणि म्हणून तुम्ही वडापावची टिंगल करताय, ठाकऱ्यांची टिंगल करताय, मराठी माणसाची टिंगल करताय. आपण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र साहेब. विल्सन जिंकण्याचा वाद वाढत असतानाच आता परत तो त्याचा वाद जो आहे तो हायकोर्टात प्रलंबित आहे. तरी देखील जैन संघटनेनं तिथं बोर्ड लावला आहे आणि ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आता ते पुन्हा हायकोर्टात गेले. गिरगावच्या मराठी संघटनाने, गिरगावातल्या हा जो जिमखाना आहे ज्याच्यावर आता हा बोर्ड लागलेला आहे, तो गिरगावच्या मराठी संघटनाने आपल्या ताब्यात द्यावा आणि आम्ही त्याची किंमत अदा करतो कळवलं होतं. पण मराठी माणसाला तो जिमखाना मिळाला नाही. तर तो कोणाला मिळाला तर लोढांना मिळाला. लोढा, सर्व काही लोढांना मिळतं आहे. अडाणी आणि लोढा या दोघांना मिळतं आहे. आता मला काल कोणीतरी सांगितलं की जुहूचं सेंटर हॉटेलला सुद्धा लोढांनी पत्रे मारले. जुहूला सेंटर हॉटेलला समुद्रावर, तिथे टॉवर्स उभे करताय. SEZची परवानगी आली समुद्रावर टॉवर्स उभे करायला? SEZची किंवा केंद्रीय परवानग्या ज्या इतरांना सहज मिळत नाहीत तिथे टॉवर्स उभे करण्याला लोढाला परवानगी मिळाली का? उद्या जिमखान्यावर पण टॉवर्स उभे करतील. SEZ आहे. जैन जिमखान्याच्या नावाखाली अडाणींच्या पाठोपाठ लोढा मुंबई गिळतायत. तुम्ही जाऊन बघा, मुंबईत फिरा. अडाणी आणि लोढामध्ये स्पर्धा सुरू आहे, कोण मुंबई आधी गिळ. जैन जिमखान्यावरती पहिला हक्क जो आहे हा मुंबईतल्या मराठी लोकांचा आहे, जे आता जैन केलं आहे. आधी पहिला मराठी संस्थांना द्यायला पाहिजे. का देत नाहीत? देवेंद्र फडणवीस कशाकरता वाद करतायत? मतांसाठी. तुम्ही स्वतःहून हे भूखंड वाचवायला पाहिजेत आणि मराठी माणसांच्या ताब्यात त्या संस्था द्यायला पाहिजेत. चला, थँक्यू. मला माहिती नाही. बोला. इलेक्शन कमीशन पर आरोप लगाया है कि पश्चिम बंगाल में से 54 लाख जो जेन्युइन वोटर्स है उनके नाम डिलीट किए गए हैं बिना उन्हें खुद को प्रूफ करने का चांस. देखिए, बिहार में लगभग 60 लाख के आसपास नाम कट कर गए. बिहार में, महाराष्ट्र में भी यही हो गया है. उत्तर प्रदेश में लगभग 1.25 करोड़ नाम वोटर लिस्ट से काटने का काम जोर से चल रहा है उत्तर प्रदेश में. वहाँ भी चुनाव हो गए आने वाले. और पश्चिम बंगाल का आंकड़ा कितना दिया आपने? 54 लाख. एक राज्य में 54 लाख वोटर्स का नाम काटना, ये निर्णय बदलने में सक्षमता रखते हैं. बात ऐसी है, भारतीय जनता पार्टी सीधे तरीके से कभी चुनाव नहीं लड़ेगी. पश्चिम बंगाल में हिंदू मुसलमान फेल हो गया है. पश्चिम बंगाल में अब हिंदू मुसलमान नहीं, ईडी और तृणमूल कांग्रेस का मुद्दा चलेगा. और इसीलिए ये लगभग 60 लाख वोट काटने की साजिश भारतीय जनता पार्टी ने की है. लेकिन फिर भी ममता दीदी भारी बहुमत से जीतेगी. ठीक है, चलो. इलेक्शन कमीशन 5 बजे के बाद ही प्रचार कर सकते हैं ऐसा बता रहा है. इस पर क्या कहना? 5 बजे के बाद नहीं, कल प्रचार बंद हो गया है. नियम और कानून और कोड ऑफ कंडक्ट अगर आप देखें तो कल प्रचार बंद हो गया. लेकिन कल अचानक महाराष्ट्र का चुनाव आयोग ने कहा कि भाई आप लोग प्रचार बंद होने के बाद भी घर घर जाकर प्रचार कर सकते हैं, डोर टू डोर कैंपेन आप कर सकते हैं. ये कौन सा नियम है? ये सीधे तौर से भारतीय जनता पार्टी, शिंदेगढ़ और अजित पवार को डोर टू डोर पैसा बांटने की खुली छूट और लाइसेंस दिया है कि आप जाइए घर घर और जो आपका पैसा देना है ना, वोटरों को खरीदना है, वो आप घर घर जाकर वोटर्स को खरीद सकते हो, पैसा दे सकते हो, पाकिट दे सकते हो.
इसीलिए प्रचार बंद होने के बाद भी प्रचार शुरू रखने की, डोर टू डोर कैंपेन करने की लाइसेंस दिया है, करप्शन का खुला लाइसेंस दिया है. राहुल साहेब, 2 दिवसात काही घटना उघडकीस आल्यात. रात्री पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर होते, त्यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या होते. कल्याणमध्ये घटना घडलेली आहे, नागपूरमध्ये घडलेली आहे, पिंपरी चिंचवडमध्ये घडते, अनेक ठिकाणी या घटना मुंबईत घडताय, नवी मुंबईत घडताय, ठाण्यात घडताय, कल्याण डोंबिवलीत घडताय. हरामाचा पैसा आहे ना, हे मी सांगत नाही, हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ मंत्री गणेश नाईक सांगताय. आता हा हरामाचा पैसा या सरकारमध्ये सगळ्यांकडेच आहे, तो का फक्त शिंदे गटाकडेच आहे का? कारण सरकारच हरामातून निर्माण झालेलं आहे ना. हे का हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? हरामखोरच आहे ते. तर हा हरामाचा पैसा वाटला जातो. आता मराठी जनतेनं हा हरामाचा पैसा स्वीकारायचा का? मराठी माणसाचा अंतरात्मा जागा आहे यावेळेला, आणि म्हणून हे राडेबाजी होते. राहुल साहेब, मतदानाच्या पूर्वदिनी ठाकरे बंधू आणि फॅमिली मुंबादेवीच्या दर्शनाला आज माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जात आहेत. मुंबादेवी हे मुंबईचं आराध्य देवता आहे. तिचे आशीर्वाद मुंबईकरांना, महाराष्ट्रावरती असावेत, आणि त्यासाठी ठाकरे बंधू ज्यांनी एक प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे मराठी अस्मितेसाठी, एक यज्ञ पेटवला आहे मराठी माणसाचा न्याय हक्काचा, त्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला जातील. आपण या. अजित पवार भाजप नेत्यांकडे जात असतील तर हरकत नाही, परंतु दुसरीकडे गेल्यास मात्र भरतीकडे गेल्यास तर विचार करावा लागेल, असा इशारा थेट देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. बघा, मी मगाशी म्हणालो ना, हे ब्लॅकमेल, एकमेकांना ब्लॅकमेल करण्याचे धंदे सुरू आहे, ब्लॅकमेल करायचे उद्योग सुरू आहे. हे सरकारसुद्धा ब्लॅकमेल करण्यातूनच आलेलं आहे, म्हणजे हरामातून आलेलं आहे, आणि अजूनही सरकार टिकवण्यासाठी ब्लॅकमेलचेच प्रयोग सुरू आहेत. धन्यवाद.